जिंती नाका ते खुंटे रस्ता या दरम्यान, जिंती नाका ते पालखी महामार्ग या दरम्यान शेळके कंस्ट्रक्शन कंपनीच्या रेल्वेची जी मुरमाची वाहतूक चालू आहे त्या अति अवजड वाहनांच्यामुळं जिंती नाका ते पालखी महामार्गालगतचा रस्ता पूर्णपणे उखडून गेलेला आहे। गेले 6 महिने झालं या तालुक्यातील आणि त्या भागातील जे जागृत ग्रामस्थ आहेत ही मंडळी त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी आम्ही निवेदन देतोय, त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांच्या कानावर घालतोय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आहेत त्यांच्या कानावर घालतोय। मागच्या 6 महिन्यापूर्वी शेळके कंपनीने लेखी पत्र दिलेलं आहे की बाबा तो रस्ता आम्ही पूर्ववत करून देऊ। तर आता पालखी महामार्गावरून रेल्वेची वाहतूक चालू आहे। आता तो रस्ता येणाऱ्या 8 दिवसामध्ये तातडीनं व्हावा याकरता आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये एकतर रस्त्याची अतिशय बोगस कामं चालू आहेत आणि मग काही खड्ड्यांच्यामुळे अनेक अपघात घडतात आणि त्याचे परिणाम खूप गंभीर यापूर्वी भोगावे लागलेले आहेत। आणि म्हणून कुठलीही तमा न बाळगता शेळके कंस्ट्रक्शन कंपनीकडून येणाऱ्या 8 दिवसामध्ये त्या रस्त्याचं पूर्णपणे डांबरीकरण झालं पाहिजे। आणि तसं न झाल्यास निश्चितपणानं खरं तर मेच्या अगोदर होणं गरजेचं आहे, कारण जूनला पावसाळा चालू होतो। 31 मेच्या अगोदर, त्यापेक्षा आपण 8 दिवस मावली सांगतोय। 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी रस्ता पूर्ववत झाला पाहिजे, अतिशय चांगला डांबरीकरण त्या ठिकाणी झालं पाहिजे। त्याचबरोबर वडजल ते वाटरफाटा हा सुद्धा रहदारीचा जो मार्ग आहे तो खूप रहदारी त्या मार्गावर आहे आणि तो सुद्धा रस्ता पूर्णपणे ह्या कंपनीने उखडलेला आहे। म्हणजे हे दोन्ही रस्ते येणाऱ्या 31 तारखेच्या आत पूर्ववत झाले पाहिजेत। त्यापूर्वी जर 8 दिवसामध्ये काम चालू झालं नाही तर जिंती नाका येथे सगळ्या जागृत ग्रामस्थांच्या वतीनं सर्व पक्षीय त्या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं जाईल। त्याचबरोबर ह्या कंस्ट्रक्शन कंपनीची जी वाहनं आहेत ती सुसाट वेगाने धावत आहेत, म्हणजे ह्यांच्या डोक्यावर कुणाकुणाचे हात आहेत हे कळायला मार्ग नाही। त्या वेगामुळं अनेकदा अपघात घडतायत। उद्याच्या काळामध्ये अशा प्रकारचे अपघात घडू नये म्हणून या तालुक्यामध्ये जे कोण RTO अधिकारी कार्यरत असतील त्यांनी छोटी छोटी वाहनं पकडून मर्दुमकी दाखवण्यापेक्षा ह्या शेळके कंस्ट्रक्शन कंपनीच्या वाहनांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी रोखलं पाहिजे। जे नियमितपणे जेवढ्या योग्य वजनाची वाहतूक झाली पाहिजे ते तपासणं गरजेचं आहे। त्याचबरोबर सूर्योदय ते सूर्यास्त ह्याच दरम्यान गौण खनिजाची वाहतूक केली जाते। सूर्यास्तानंतर जर वाहतूक होत असेल तिथंही डोळसपणे पोलीस प्रशासन, RTO प्रशासन, महसूल प्रशासन या सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे। आणि खऱ्या अर्थाने हे दोन्ही रस्ते जर येत्या 8 दिवसामध्ये झाले नाहीत तर सर्व जागृत ग्रामस्थ, खुंटे पंचकृषी असतील, इकडे वडजल असतील, वाठार निंबाळकर असतील, या सगळ्यांच्या वतीनं जिंती नाका येथे रास्ता रोको केला जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी शेळके कंस्ट्रक्शन कंपनी आणि प्रशासनाची असेल। धन्यवाद।